हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. रोज आपण 12ला पेपर 12 PM ला खऱ्या अर्थानं पेपर अपलोड होत असतो, आपला लेक्चर जे अपलोड होत असते. परंतु इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेममुळं आज लेक्चरला थोडासा डिले झालाय. परंतु हरकत नाही, सुरुवात करूया आपण 9 फेब्रुवारी 2022चा द हिंद आपल्याला काय सांगतोय ते बघायला. पहिल्यांदा आपल्या लेक्चर स्वरूप सांगतो. पहिल्यांदा आपण जे काय महत्त्वाचे एडिटोरियल्स असतात ते डिटेलमध्ये डिस्कस करत असतोय आणि त्यानंतर ज्या काय महत्त्वाच्या न्यूज असतात ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करत असतोय. सुरुवात करूया मग 9 फेब्रुवारी 2022चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघायला. पहिलं एडिटोरियल कोणतंही महत्त्वाचं आहे ते बघायला सुरुवात करू. सो लेट स्टार्ट. आपलं जे पहिलं एडिटोरियल आहे ते विशेष करून तामिळनाडू गव्हर्नमेंटशी रिलेटेड एडिटोरियल असलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यामध्ये नीट ही एक्झाम जी आहे ती जास्त कॉन्ट्रोवर्सीचा मुद्दा तामिळनाडूमध्ये ठरलेला आहे. आता विशेष करून त्याला आपण त्या एक्झामला विशेष करून मेडिकलशी संबंधित एक्झाम मानतोय आपण, ज्याचा लॉंग फॉर्म आहे नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट. त्या टेस्टची रिलेटेड खरं तर हे एडिटोरियल असलेलं आपल्याला पाहायला मिळते. हे एडिटोरियल त्या टेस्टचे रिलेटेड आहे तामिळनाडू गव्हर्नमेंटची आणि हे छोटंसं एडिटोरियल इकडे आपण पाहतोय ते सुद्धा सेम सब्जेक्टवरती लिहिलं गेलेलं एडिटोरियल आहे. त्यामुळे दोन्हीची इन्फॉर्मेशन जी आहे ती एकत्र मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. पहिलं तर तुम्हाला ढोबळमानाने इश्यू नेमका काय आहे, कॉन्ट्रोवर्सी नेमकी काय आहे हे समजावून सांगतो. विशेष करून ही जी नीट एक्झाम असते ती मेडिकल स्टुडंटसाठी एंट्रन्स एक्झाम असते. त्यांना याच्यामध्ये जर चांगले मार्क्स आले तरच, म्हणजे याच्यामध्ये जेवढे तुम्हाला मार्क पडतील त्या मार्क्सवरती खरं तर मेरिट लागत असतं मेडिकल कॉलेजवरती. आणि त्या मेरिटमध्ये जर तुमचं नाव आलं, तुम्ही त्या मेरिटमध्ये क्वालिफाय होत असाल तरच तुम्हाला मेडिकलला प्रवेश भेटतो. त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने एंट्रन्स ही जी टेस्ट आहे नीटची ती टेस्ट खूप महत्त्वाची मानली जाते. परंतु तामिळनाडू गव्हर्नमेंटमध्ये आता काय झालंय तर एक बिल पास केलं गेलंय आणि त्या बिलाला काय म्हणतात तर नीट एक्झम्पशन बिल असं त्या बिलाला संबोधतात. आणि विशेष करून ते जे बिल मानले गेले, ते जे विधेयक मानले गेले, विशेष करून ते स्टेट असेंब्लीमध्ये मांडले गेले स्टेट गव्हर्नमेंटकडून आणि त्या बिलामध्ये तरतूद अशी केली गेली की नीट एक्झामवरून मेडिकलला प्रवेश देण्यापेक्षा विद्यार्थ्यांना 12वीला जे मार्क्स पडलेले आहेत त्या मार्क्सच्या आधारावरती त्यांना मेडिकल कॉलेजला प्रवेश द्यावा अशा प्रकारची तरतूद त्या बिलामध्ये केली गेली. आणि ते बिल पास केल्यानंतर गव्हर्नरकडे म्हणजे राज्यपालाकडे पाठवण्यात आलं आणि तिथून राज्यपालांना प्रेसिडेंटकडे पाठवणं अपेक्षित होतं. परंतु राज्यपालांनी ते काही दिवस बिल राखून ठेवलं आणि त्यानंतर परत पुनर्विचारासाठी वापस पाठवण्यात आलं. आणि हे कुठंतरी घटनेमध्ये तरतूद अशा प्रकारची नसताना सुद्धा हे जे राज्यपालांचं कृत्य आहे ते खरं तर त्या कृत्यामुळे खऱ्या अर्थानं राज्यपाल आणि जे इलेक्टेड गव्हर्नमेंट आहे, निवडून आलेलं सरकार आहे, त्यांच्यामध्ये वाद एक वेगळाच निर्माण झालेला आपल्याला पाहावयास मिळतं. मग विशेष करून तामिळनाडू गव्हर्नमेंटनं हे जे बिल पास केले गेले ते कशासाठी बिल पास केले गेले तर नीट एक्झामच्या नावाखाली अनेक ट्रेनिंग सेंटर उघडलेत आणि त्या ट्रेनिंग सेंटरची फी जी असते ते भरमसाठ फी असते, आपल्याला पाहावयास मिळते, लाखांमध्ये ही फी असते. आणि त्यामुळे त्याचा परिणाम काय झाला तर पुअर सेक्शनमधले जे विद्यार्थी आहेत, गरीब घरातून जे बिलॉंग करतात, शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब्स मधून जे विद्यार्थी बिलॉंग करतात, ग्रामीण भागातून जे विद्यार्थी येतात त्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचं एंट्रन्स टेस्टसाठी ट्रेनिंग सेंटर उघडलेले आहेत. त्या ट्रेनिंग सेंटरची फी भरणं आवाक्याच्या त्यांच्या बाहेरचं असतं. त्यामुळं खऱ्या अर्थानं तामिळनाडू गव्हर्नमेंटनं 12वीच्या मार्क्सवरती विद्यार्थ्यांना या मेडिकल कॉलेजला ॲडमिशन देण्यात यावं, ते मेरिट 12वीच्या एक्झामवरती लावण्यात यावं अशा प्रकारचं तरतूद असणारं बिल विधानसभेमध्ये मांडलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि हे जे एडिटोरियल लिहिले ते तामिळनाडूचे CM जे आहेत MK स्टॅलिन त्यांनीच लिहिलेलं आपल्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी पाहावयास मिळतं. मग त्या बिलाला मंजुरी, विशेष करून ही जी नीट एक्झाम आहे ना ती नीट एक्झाम सेंट्रल गव्हर्नमेंटचा खरं तर सँक्शननं ही खरं तर पास झालेली एक्झाम आहे. म्हणजे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया जे आहे त्यांच्या थ्रू खऱ्या अर्थानं हे एक्झामला महत्त्व दिले गेले, सँक्शन दिले गेले. म्हणजेच सेंट्रल गव्हर्नमेंटचं हा नियम आहे की नीट एक्झाम देणं तुम्हाला अनिवार्य आहे. नीट एक्झाम दिल्यानंतर जे तुम्हाला मार्क्स पडतील त्या मार्क्सवरून तुम्हाला मेरिट लावलं जाईल. त्या मेरिटमध्ये जर तुमचे मार्क्स बसत असतील तरच तुम्हाला मेडिकलला ॲडमिशन मिळेल असा सेंटरचा नियम आहे. परंतु स्टेट गव्हर्नमेंट जे आहे तामिळनाडू स्टेट गव्हर्नमेंट अशा प्रकारचा नवीन बिल मांडून, विधेयक मांडून नवीन कायदा आणण्याचा प्रयत्न करते आणि तो कायदा कुठंतरी सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो नियम आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो कायदा आहे नीटचा, त्या कायद्याचं उल्लंघन करणारा कायदा आपल्याला ठरताना पाहावयास मिळतं. मग याचं समर्थन MK स्टॅलिन यांनी केले की स्टेट गव्हर्नमेंट जे आम्ही कायदा पास करतोय, बिल आणलेलं आहे त्याचं कायद्यामध्ये लवकरात लवकर रूपांतर व्हावं
आणि त्याच्यामध्ये कोणताही गैर नाही आहे असं त्यांनी याच्यामध्ये या एडिटोरियलमध्ये स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न केला. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, तर पहिला तर पॉईंट त्यांनी सांगितलंय की गरीब विद्यार्थ्यांना जर डॉक्टर बनायचं असेल तर आत्ताची परिस्थिती काय आहे, तर आत्ता परिस्थिती त्यांची ही आहे की पैसे जर त्यांच्याकडे नसतील, हायर लेवलच्या कोचिंग सेंटर जर ते जॉईन करू शकत नसतील, तर डॉक्टर बनणं हे आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे. हे स्टेटमेंट त्यांच्या डोक्यामध्ये पहिल्यापासून फिट असतं. अशा प्रकारचं स्टेटमेंट, अशा प्रकारचं एक वक्तव्य त्यांनी या एडिटोरियलच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न केला. म्हणजे अशा प्रकारचा एक वेगळा युक्तिवाद त्यांनी याच्यामध्ये सांगायचा प्रयत्न केला. म्हणजे पहिला पॉईंट या एडिटोरियलमधला त्यांनी जे अंडरलाईन केलाय तो पहिला पॉईंट तो आहे. आणि त्याच्यामध्ये ते कुणाला इन्व्हॉल्व करतात, तर ते पुअर सेक्शनमधून जे कोण येतं त्या सगळ्यांना इन्व्हॉल्व करतात. त्याच्यामध्ये बॅकवर्ड क्लास आहे, त्यानंतर मोस्ट बॅकवर्ड क्लास आहे, स्केड्यूल्ड ट्राईब्स आहे, स्केड्यूल्ड कास्ट आहे आणि रुरल एरियातले जे गरीब विद्यार्थी आहेत, ग्रामीण भागातले जे गरीब विद्यार्थी आहेत, त्यांचा विचार करून खऱ्या अर्थानं हे बिल आणलं आहे असं त्यांचं मत आहे. आणि जर त्यांचा आपण विचार नाही केला तर आपण कुठंतरी सामाजिक न्याय समाजाला देत नाही असंच त्याचा कुठंतरी अर्थ होतोय असं त्यांचं मत आहे. त्याचबरोबर पुढचा दुसरा महत्त्वाचा की पॉईंट काय सांगितलाय, तर AK राजन कमिटीचा उल्लेख इथं केला गेलाय. आता ही जी AK राजन कमिटी आहे ती AK राजन कमिटी विशेष करून फॉर्म केली गेली होती स्टेट गव्हर्नमेंटकडून. आणि याच्यामध्ये AK राजन हे हायकोर्टाचे जज आहेत, हायकोर्टाचे फॉर्मर जज होते AK राजन, आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन केली गेली होती. आणि या कमिटीचं कार्य काय होतं, तर पुअर सेक्शन मधले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती काय परिणाम होतो या नीट एक्झामचा त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणं, आणि पुअर सेक्शनवरती याचा खऱ्या अर्थानं काय परिणाम होतोय याचं इन्व्हेस्टिगेशन करणं. आणि याचं इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर या कमिटीनं रिपोर्ट काय दिला होता, तर हे जे नीट एक्झाम आहे त्या नीट एक्झाममुळं गरीब जे विद्यार्थी आहेत, ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत, स्केड्युल्ड कास्ट, ट्राईब्स किंवा बॅकवर्ड क्लास, मेजर बॅकवर्ड क्लासमधले जे विद्यार्थी आहेत त्यांना कुठंतरी डॉक्टर बनणं हे अवघड होऊन बसले, मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेणं हे अवघड होऊन बसले असा त्यांनी डायरेक्ट रिपोर्ट दिला होता. आणि त्या रिपोर्टचा हवाला इथं MK स्टॅलिन यांनी दिलेला या ठिकाणी आपल्याला पाहावंच मिळतं. मग त्या अनुषंगानं सुद्धा आपल्याला कुठंतरी प्रयत्न करणं कुठंतरी गरजेचं आहे असं त्यांचं मत आहे. आणि जर आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सामाजिक न्यायाला महत्त्व दिले, प्रस्तावनेचंच आहे सोशल जस्टिस, ही संकल्पना आपल्या प्रस्तावनेत आहे भारतीय राज्यघटनेच्या, त्यामुळे जर आपल्याला समाजाला न्याय द्यायचा असेल तर अशा प्रकारचा नियम बनवणं आता तामिळनाडू गव्हर्नमेंटला तर गरजेचं आहे असं त्यांचं मत असलेलं आपल्याला पाहावंच मिळतं. त्याचबरोबर त्यांचं असं मत आहे की आम्ही कोणत्याही प्रकारे सेंटरचा कायदा मोडत नाहीये किंवा कोणत्याही प्रकारे सेंट्रल कायद्याच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करत नाही, तर आमचा एकच उद्देश आहे समाजाला न्याय देणं, प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय देणं, विशेष करून गरिबांचा पहिल्यांदा विचार करणं असं त्यांचं मत आहे. त्याचबरोबर तिसरा पॉईंट त्यांनी सांगितलं की फेडरलिझम म्हणजे संघराज्यवाद. आता संघराज्यवाद जर आपल्याला टिकवायचा असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटनं आणि ज्याला आपण संघराज्य सरकार म्हणतो, युनियन गव्हर्नमेंट म्हणतो, त्यांनी प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंटला विचारात घेणं गरजेचं आहे, त्यांच्या सुद्धा मतांचा सन्मान करणं गरजेचं आहे, त्यांचा विचार करणं गरजेचं आहे असा एक वेगळा पॉईंट त्यांनी इथं मांडलेला या ठिकाणी आपल्याला पाहावंच मिळतं. ही जी AK राजन कमिटी आहे ना ती 19 जून 2021 मध्ये फॉर्म केली गेली होती, स्थापन केली गेली होती. त्यामुळं खऱ्या अर्थानं ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्या कमिटीनं जवळजवळ 193 पेजेसचा रिपोर्ट दिलेला आपल्याला पाहावंच मिळालं होतं. आणि त्यांनी जे स्टेटमेंट त्यांच्या रिपोर्टमध्ये दिले हे सुद्धा स्टेटमेंट इथं मी अंडरलाईन करून तुम्हाला सांगितलेलं, हायलाईट करून सांगितले. त्याचबरोबर आणखी पॉईंट MK स्टॅलिन काय सांगतायत, तर सोशल जस्टिस तर तुम्हाला सांगितलं, त्याचबरोबर लिगल जस्टिस, कायदेशीर अधिकार देणं लोकांना, जे ऑपरेस्ड पीपल्स आहेत त्यांचा राईट्स त्यांना देणं, म्हणजे शोषित वर्ग जो आहे त्यांचा अधिकार त्यांना देणं, इथनिक कम्युनिटी आणि लँग्वेजेसचं त्यांचं सिक्युअर करणं त्यांना, असं त्यांनी एक वेगळा पॉईंट इथं सांगितलेला आपल्याला पाहावंच मिळतं. आणि हे सगळं जे लूप होल आहेत, हे लूप होल आपल्याला जर काढायचे असतील, पुअर सेक्शनला जर आपल्याला न्याय द्यायचा असेल तर आपल्याला नीट एक्झाम्शन जे बिल आहे ते बिल खऱ्या अर्थानं पास करणं गरजेचं आहे, त्याचा ॲक्टमध्ये रूपांतर करणं गरजेचं आहे असं याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं पाहावंच मिळतं. त्याचबरोबर इथं आपल्याला मॉडर्न डेंटल कॉलेज वर्सेस मध्य प्रदेश गव्हर्नमेंट ही सुप्रीम कोर्टामधली केस सुद्धा इथं कोर्ट करून सांगितलेलं आहे. मग अशा ज्या केस असतात ना त्या केस आपण नोट डाऊन करून घेणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं काय जजमेंट दिलं हे जजमेंट बघणं गरजेचं असतं, जे की इथं हायलाईट केलं मी, ते जजमेंट बघणं गरजेचं असतं. ज्यावेळेस तुम्ही आन्सर रायटिंग करताय त्यावेळेस आन्सर रायटिंगमध्ये अशा प्रकारचे जर तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या
ज्या केस आहेत त्या कोट करत असाल तर ते जास्त मार्क तुम्हाला मिळवण्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. त्यामुळे अशा प्रकारच्या केसेस ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं कुठेतरी गरजेचं असतं. प्रत्येक सब्जेक्टच्या अनुषंगाने 2-3 केसेस जर तुम्हाला माहिती असेल तर ते मोर दॅन सफिशियंट आहे. त्याचबरोबर आणखी महत्त्वाच्या संकल्पना म्हटलं तर इथं सॉव्हरेनिटी आलेले आहे, राईट्स वेगवेगळे आलेले आहेत. सॉव्हरेनिटी म्हणजे सार्वभौमित्व. इथं तुम्हाला एखादा शब्दार्थ कळावा काय तर मराठीमध्ये त्याचं समजावं, शब्दार्थ वगैरे माहिती व्हावी म्हणून मी तो देण्याचा तिथं प्रयत्न केलाय. तो काय सर्च लेवलचा वर्ड नाहीये. सॉव्हरेनिटी ज्याला आपण म्हणतो त्याला मराठीमध्ये सार्वभौमित्व म्हणतो. हे कोट मी केलाय कारण हे डायरेक्ट आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये प्रस्तावनेमध्ये दिले सॉव्हरेनिटी, सार्वभौम. त्यामुळं ती कन्सेप्ट आपल्याला महत्त्वाची आहे आणि त्या कन्सेप्ट सुद्धा इथं कोट करून दाखवलेले आहेत महत्त्वाचं करून लेखकानं. त्यामुळे त्या कन्सेप्टचा सुद्धा आपण डिटेलमध्ये अभ्यास करणं कुठंतरी गरजेचं आहे. म्हणजे एकंदरीत हा जो नीटचा इश्यू आहे ते नीटचा इश्यू आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे, जे की ढोबळ मनानं मी इथं तुम्हाला चांगल्या पद्धतीनं सांगायचा प्रयत्न केला. या 2 आर्टिकलमध्ये मिळून सेम इश्यू सांगितलाय, तो म्हणजे नीट एक्झामशी रिलेटेड विषय आहे. तो विषय चांगल्या पद्धतीनं या 2 एडिटोरियलच्या माध्यमातून आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न केला. एकदा नोट्सच्या माध्यमातून आपण बघू की याच्यामधले कोणकोणते पॉईंट महत्त्वाचे खरं तर आपल्याला बघून ठेवणं गरजेचं आहे. या एडिटोरियलमध्ये इथं नोट्स अशा पद्धतीनं तुम्ही प्रत्येक एडिटोरियलच्या नोट्स काढणं कुठेतरी तुमच्या नोट्समध्ये गरजेचं असतं. त्यामुळे हे नोट्स हँडरायटिंगमध्ये तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला. विशेष करून हे जे एडिटोरियल आहे ते नीट या विषयाच्या संबंधात एडिटोरियल असले आपल्याला पाहतो. नीट एक्झाम जे आहे नॅशनल एंट्रन्स कम एलिजिबिलिटी टेस्ट एक्झाम ज्याला आपण म्हणतो त्या एक्झामच्या इन्फॉर्मेशन देणारं हे एडिटोरियल असलेलं आपल्याला पाहावंच मिळतं. विशेष करून तामिळनाडू गव्हर्नमेंटशी रिलेटेड हे एडिटोरियल आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये कंपॅरिझन सेंट्रल गव्हर्नमेंट, तामिळनाडू गव्हर्नमेंट त्याच्यामधून कशा पद्धतीनं राजकारण होतं जे की आपण डिस्कस केलं नाही. पॉलिटिकल मुद्दा आपल्याला डिस्कस करण्याची काही गरज नाही. त्याच्यामध्ये विशेष करून आपण डिस्कस केला होता फेडरलिझमचा पॉईंट, म्हणजे फेडरलिझमचा मुद्दा कशा पद्धतीनं उपस्थित होतो तो फेडरलिझमचा मुद्दा आपण डिस्कस केला. त्यानंतर सुप्रीम कोर्टाची केस एक बघितली. त्याचबरोबर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे आहेत त्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा कशा पद्धतीनं पुअर स्टुडंटला फटका बसतोय, पुअर स्टुडंट ते अफोर्ड करू शकत नाहीत. त्यामुळे खऱ्या अर्थानं नीट सारखी एक्झाम आपल्याला एक्झाम्प्ट करणं गरजेचं आहे असं स्टॅलिन यांनी त्या एडिटोरियलमध्ये आपल्याला सांगितलेलं आपण बघितलं. त्याचबरोबर भारतीय राज्यघटनामध्ये बिल पास करण्याची जी काही तरतूद आहे त्या तरतुदीला कुठंतरी मुरड घातली जाते हे सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि इथं प्रिन्सिपल ऑफ इक्वेलिटी सुद्धा मुद्दा उपस्थित होतोय, कारण पुअर आणि श्रीमंत हे 2 विभाग पडतात खऱ्या अर्थानं. श्रीमंतांची मुलं जी आहेत ते नीट सारख्या एक्झामसाठी प्रायव्हेट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये, कोचिंग सेंटरमध्ये ट्युशन मोठमोठ्या लावू शकतात, मोठमोठ्या फी भरून ट्रेनिंग घेऊ शकतात. परंतु पुअर विद्यार्थ्यांना ते शक्य होत नाही. म्हणजे कुठंतरी इथं असमानता निर्माण होते, इनइक्वेलिटी निर्माण होते. त्यामुळे तशा पद्धतीने सुद्धा तो सुद्धा पॉईंट या एडिटोरियलमध्ये कोट करण्याचा स्टॅलिन यांनी प्रयत्न केला आहे. पुढं A.K. राजन कमिटी ही खूप महत्त्वाची कमिटी आहे, विशेष करून नीट एक्झामशी रिलेटेड आहे. त्यामुळं याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. त्यामुळे ही सुद्धा आपण बघितली की त्यांचा रिपोर्ट काय होता, त्यांनी रिपोर्टमध्ये काय मेन्शन केलं होतं. त्यानंतर नीट एक्झाम्शन बिल्स रिलेटेड आहे तर बघितले आपण सेंट्रल गव्हर्नमेंटचं, तामिळनाडू गव्हर्नमेंटचं इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितले. एकंदरीत हे जे एडिटोरियल होतं ते नीट एक्झाम्शन बिल्स रिलेटेड एडिटोरियल होतं आणि तामिळनाडू गव्हर्नमेंटनं कशा पद्धतीनं असेंब्लीमध्ये हे बिल पास केले आणि गव्हर्नरकडे पाठवलं, परंतु गव्हर्नरनं पुन्हा काही दिवसानंतर ते पुनर्विचारासाठी पाठवलं, ज्याच्यावरती की जास्त क्वेश्चन उचलले जात आहेत. त्यांनी राष्ट्रपतीकडे पाठवणं अपेक्षित होतं घटनेमध्ये जर तरतूद बघितलं, परंतु त्यांनी ते न करता पुनर्विचारासाठी पाठवले. परंतु आणखी एकदा जर असेंब्ली ते बिल पास करून पुन्हा गव्हर्नरकडे पाठवत असेल तर त्यांना त्याला असेंट देणं म्हणजे मान्यता देणं हे अनिवार्य असतं. हा सुद्धा एक फॅक्ट आपल्या लक्षात असणं कुठेतरी गरजेचं आहे. म्हणजे एकंदरीत आपल्याला काय करायचं आहे, दुसरा एक महत्त्वाचा की पॉईंट जर काढायचं झालं तर बिल जे असतात त्या बिलांचे प्रकार किती आहेत आणि ते पास होण्याची प्रोसिजर काय असते. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची बिल असतात, मनी बिल असतं, महत्त्वाचं करून फायनान्स बिल असतं, अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारची बिल असतात. त्यामुळं ती बिलं कशा पद्धतीनं संसदेमध्ये पास होत असतात, त्यांची प्रोसिजर काय असते पास होण्याची, याची डिटेल तुम्हाला इन्फॉर्मेशन असणं कुठेतरी गरजेचं असतं. त्यामुळे तशा पद्धतीनं सुद्धा या विधेयकांचा आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे, वेगवेगळ्या बिलांचा आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. बाकी एडिटोरियलमध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढचं हे छोटंसं फुटबॉल्स रिलेटेड एडिटोरियल आहे जे की आपल्यासाठी अजिबात इम्पॉर्टंट नाहीये. हे एडिटोरियल आपल्यासाठी खरं तर ॲग्रिकल्चरलचे म्हणजे कृषी क्षेत्राशी रिलेटेड हे एडिटोरियल आहे.
त्यामुळे हे खूप महत्त्वाचं होऊन बसतं आणि याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या आकडेवारी आपल्याला सांगितलेत आणि योजना सुद्धा आपल्याला याच्यामध्ये सांगितलेत. विशेष करून या एरोटेलचा कोर गाभा काय, तर या एरोटेलमध्ये असं सांगितले, भारत कृषीप्रधान देश म्हणून तर ओळखला जातो, परंतु खऱ्या अर्थानं कृषीचा विकास तेवढ्या प्रमाणात झालाय का? एशियन इतर देश जर बघितले, आशिया खंडातले इतर जर देश बघितले तर त्याच्या तुलनेत भारताचा कृषीचा विकास जो आहे तो खूप हळूहळू होतोय असं म्हणू शकतोय आपण, किंवा खूप कमी प्रमाणात होतोय असं आपण म्हणू शकतोय. असा पॉईंट लेखिकेनं, पौर्णिमा वर्मा या लेखिकेनं या एरोटेलमध्ये आपल्याला प्रूव्ह करून दाखवण्याचा प्रयत्न केला. मग ते खऱ्या अर्थानं आकडेवारी बघूयात, म्हणजे आकडेवारीवरून आपल्याला हे समजेल. पहिल्यांदा तर लेखिकेनं हा बजेटचा हवाला दिलाय. आता जे 2022-23चं बजेट प्रस्तुत केलं गेलं त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरल सेक्टरला जो अनुदान जाहीर केलं गेले ना, त्याच्यामध्ये फक्त 4.4% वाढ केली गेली. परंतु ही कुठंतरी खूप कमी वाढ आहे असं त्यांचं मत आहे. कारण का, तर इन्फ्लेशन रेट जर आपण बघितला, त्याला आपण चलन वाढ म्हणतो किंवा महागाई म्हणतो, ते इन्फ्लेशन रेट बघितला तर 5.5 ते 6% इन्फ्लेशन आहे, महागाई वाढलेली आहे. मग तुम्ही कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी तेवढ्या प्रमाणात निधी वाढवणं गरजेचं होतं, तरच कृषी क्षेत्राचा विकास होऊ शकतो असं कुठंतरी लेखिकेला याच्यामधून म्हणायचं आहे. त्याचबरोबर युनायटेड नेशनचा रिपोर्ट सुद्धा इथं सांगितलाय. त्या रिपोर्टमध्ये सांगितलंय की जगातील टॉप 10 कंट्रीजमध्ये इंडिया येतो, जो की ॲग्रिकल्चरल सेक्टरवरती म्हणजे कृषी क्षेत्रावरती खर्च जास्त करतो, विकासासाठी जास्त प्रयत्न करतो. परंतु त्या प्रमाणात विकास होतोय का, हा प्रश्न उर्वरितच राहतो असं सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. त्याचबरोबर इथं सांगितलंय बाकी लो इन्कम कंट्रीज आहेत. आता काही आपल्यापेक्षा कमी इन्कम असणारे सुद्धा देश आहेत, परंतु त्यांचा जर शेतीचा विकास बघितला तर इथं आपल्याला मालावी कंट्री 18% आहे. म्हणजे या ज्या कंट्रीज आहेत त्या विशेष करून आपल्यापेक्षा जास्त कृषी क्षेत्राचा विकास करतात, विशेष करून कृषी क्षेत्रातून जास्त आउटपुट मिळवतात आणि कृषीवरती तशा पद्धतीचा खर्च सुद्धा करताना पाहाव्यास मिळतात. त्यामुळं मालावीचं 18% आहे, माली कंट्री जी आहे ती 12.4% आहे, भूतान आहे ते 12% म्हणजे 12% आहे, नेपाळ 8% आहे. ॲज वेल ॲज पुढे सांगितलं अप्पर मिडल इन्कम म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त कमी इन्कम असणारे कंट्रीज, त्याच्यामध्ये गुयाना आहे 10.3% आहे, चायना आहे 9.6%. चायनाचा इन्कम तर जास्त आहे आपल्यापेक्षा, परंतु जर कृषी क्षेत्राचा त्यांचा विकास बघितला ते कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या पुढे असलेले कुठेतरी आपल्याला पाहावयास मिळतं. हे इथं लेखिकेनं समजावून सांगण्याचा इथं प्रयत्न केला. त्याचबरोबर पुढे एक महत्त्वाची कन्सेप्ट दिली आपल्याला, ॲग्रिकल्चरल ओरिएंटेशन इंडेक्स, त्याला आपण कृषी अभिमुखता निर्देशांक असं संबोधतो. मग हा जो कृषी अभिमुखता निर्देशांक आहे, हा निर्देशांक नेमका काढला कसा जातो हे आपल्याला खऱ्या अर्थानं समजावून घेणं गरजेचं आहे. विशेष करून जे ॲग्रिकल्चरल ओरिएंटेशन इंडेक्स आहे त्याच्यामध्ये कृषी क्षेत्रावरती खर्च किती केला त्याचा रेशो जो आहे तो कृषी क्षेत्रामधून जो आपल्या GDPला उत्पन्न मिळतं, म्हणजे आपला GDP आपण मिळवतो, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ज्याला आपण म्हणतो, सकल राष्ट्रीय उत्पादन ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये कृषी क्षेत्राचा किती भाग आहे, हा जो रेशो आहे त्या रेशोला आपण ॲग्रिकल्चरल ओरिएंटेशन इंडेक्स म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, कृषी क्षेत्रावरती समजा आपण 1,00,000 कोटी एवढे इन्व्हेस्ट केलेत असं समजा, आणि त्याच्यामधून आपल्या GDP मध्ये भर पडली कृषी क्षेत्रावर इन्व्हेस्ट केल्यामुळं, कृषी क्षेत्रातून आपल्याला उत्पन्न मिळालं समजा 5,00,000 कोटी. म्हणजेच हे 5,00,000 कोटी जे आहेत ते कुठं म्हणजे इन्व्हॉल्व झाले, तर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. याच्यामुळे काय वाढलं, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. आणि या समजा हा जो ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आहे तो समजा 50,00,000 कोटी एवढा ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आहे, आणि त्याच्यापैकी 5,00,000 कोटी हे कोणत्या क्षेत्रातून आले आहेत, तर कृषी क्षेत्रातून, जसं की इथं आपण बघितलं. म्हणजे हा 5,00,000 कोटीचा जो शेअर आहे तो कुठून आलाय, GDP मध्ये कृषी क्षेत्रातून आलेला आहे. मग हा जो शेअर आहे त्याच्यासोबत जेवढं इन्व्हेस्टमेंट केले कृषी क्षेत्रामध्ये सरकारनं त्याचा रेशो लावला जातो. म्हणजे 1,00,000 कोटी इज टू 5,00,000 कोटी. समजते तुम्हाला? आणि हा जो रेशो आहे त्याला आपण कृषी अभिमुखता निर्देशांक किंवा ॲग्रिकल्चरल ओरिएंटेशन इंडेक्स असं संबोधतो किंवा रेशो असं संबोधतो. त्यामुळे तशा पद्धतीनं हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, ही कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर आपलं जे लोकसंख्या आहे ती जास्तीत जास्त लोकसंख्या जी आहे ते कृषी क्षेत्रावरती डिपेंड आहे, आणि आपलं विशेष करून झिरो हंगरचं टार्गेट आहे 2030 पर्यंत.
असा अजेंडा असलेला आपल्याला पाहावयास मिळतो इंटरनॅशनल लेवलचा. हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट 2015 मध्ये ठरले सस्टेनेबल डेव्हलपमेंट अचीव्ह करायचं. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे आहेत ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे आहेत ते 17 प्रकारचे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहेत. ही सुद्धा इंटरनेटच्या माध्यमातून आपण बघून ठेवणं गरजेचं आहे की कोणकोणते सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहेत. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आपलं गोल आहे ते झिरो हंगर आहे, म्हणजे शून्य उपासमारी ज्याला आपण म्हणतो. म्हणजे उपाशी कोण राहिला नाही पाहिजे, सगळ्यांना अन्न तर किमान मिळायला पाहिजे, अशा प्रकारचं ध्येय आपलं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मग हे जर ध्येयपूर्ती आपल्याला करायचे असेल तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे? कृषी क्षेत्रामध्ये कार्य करणं गरजेचं आहे. कृषी क्षेत्रामध्ये पहिल्यांदा विकास करणं गरजेचं आहे. तरच हे जे ध्येय आहे ते आपण 2030 मध्ये गाठू शकतो, असं सुद्धा लेखिकेला इथं कुठेतरी सांगायचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतंय. आता बाकी कंट्रीजचे जे काय उत्पादन आहे कृषी क्षेत्रातलं त्याच्याशी आपलं कंपॅरिझन केलेलं या ठिकाणी लेखिकेनं पाहावयास मिळतं. आता विशेष करून सिरियल एल्ड, त्याला आपण तृणधान्य असं म्हणतो. सिरियल एल्ड म्हणजे तृणधान्य उत्पादन, सिरियल एल्ड म्हणजे उत्पादन असं म्हणू शकतो आपण. सिरियल एल्ड जे आहे इंडियाचं 3282 किलोग्राम्स पर हेक्टर आहे. पर हेक्टर म्हणजे आपल्यात एकर तुम्हाला माहिती असेल 2.5 एकरचा 1 हेक्टर असतो, तशा प्रमाणे 3242 किलोग्राम पर हेक्टर हे आपलं सिरियल इल्ड आहे, म्हणजे तृणधान्याचं उत्पादन आहे. आणि त्याचबरोबर त्याचं जर कंपॅरिझन केलं एशियन टोटल होल कॉन्टिनेंटशी खंडाशी, तर एकूण एशिया खंड जो आहे त्याचा ॲव्हरेजली पर हेक्टर जे सिरियल यील्ड आहे ते 4225 kg एवढं आहे. म्हणजे सरासरीच्या खूप महागा आपण असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि त्याच्यामध्ये चायनाचा जर आपण विचार केला तर चायना आपल्या खूप पुढं आहे या क्षेत्रामध्ये, ते आपण बघू शकतोय. त्याचबरोबर पुढं काय सांगितलं की सिरियल एल्ड इज 6296 kg पर हेक्टर, पल्सेस येल्ड इज 1815 kg per hectare and vegetables crops yield is 25546 kg per hectare in China. चायनाची आकडेवारी दिली. चायनामध्ये सिरियल एल्ड किती आहे, तृणधान्य उत्पादन पर हेक्टर किती आहे तर 6296 kg आहे. त्याचबरोबर पल्सेस येल्ड म्हणजे त्याला आपण हे कडधान्य म्हणू शकतो. पल्सेस एल्ड म्हणजे कडधान्य, पल्सेस म्हणजे कडधान्य, सिरियल्स म्हणजे तृणधान्य. मग ते तृणधान्याचं बघितलं आपण. आता कडधान्य पल्सेस एल्ड कडधान्याचं उत्पादन पर हेक्टर जे आहे ते 1815 किलोग्रॅम आहे त्यांचं. आणि त्याच्यामध्ये क्रॉप येल्ड जे आहे ते क्रॉप म्हणजे रोपांचं वेगवेगळं उत्पादन, व्हेजिटेबलचं उत्पादन, व्हेजिटेबल क्रॉप्स एल्ड म्हटलं इथं, म्हणजे भाज्या वगैरे ज्या पिकवल्या जातात तिथं त्यांचं जे उत्पादन आहे ते 25546 kg पर हेक्टर आहे. ही आकडेवारी चायनाशी रिलेटेड आहे, चायनामध्ये आहे. आणि त्याचंच जर कंपॅरिझन आपण केलं तर सिरियल एल्ड आपलं चायनाचं आहे 6296 kg पर हेक्टर आणि आपलं आहे 3282 kg पर हेक्टर. म्हणजे कुठंतरी त्यांच्यापेक्षा निम्म आहे, 50% असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्याचबरोबर पुढं पल्सेस येल्ड आपलं किती 704 kg पर हेक्टर आहे आणि चायनाचं जर बघितलं तर 1815 kg पर हेक्टर असलेलं पाहावयास मिळतं. कंपॅरिझन करून इथं लेखिकेनं सांगितलंय. आणि जर आपण व्हेजिटेबल क्रॉप येल्ड जर बघितलं, व्हेजिटेबल क्रॉपचं जर उत्पादन बघितलं तर आपलं 15451 kg पर हेक्टर आहे. आणि चायनाचं जर बघितलं तर चायनाचं 25546 kg पर हेक्टर असले आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजे आपल्या त्यांच्यात जवळजवळ 50% पेक्षा जास्त पर्सेंटेजचा जर विचार केला तर चायना आपल्या पुढे असलेलं पाहावयास मिळतं. आणि त्याच्यामध्ये पूर्ण एशियन कॉन्टिनेंट किंवा बोथ इंडिया अँड चायना आर अमंग द वर्ल्ड्स, म्हणजे पूर्ण जगामध्ये विचार केला, एशियन कॉन्टिनेंट नाही, पूर्ण जगामध्ये जर विचार केला तर इंडिया आणि चायना व्हीटमध्ये, राईसमध्ये, कॉटनमध्ये आणि मेजमध्ये या उत्पादनांमध्ये या दोन कंट्री अग्रेसर असलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात. आणि त्याच्यामध्ये कृषी क्षेत्राचा जर विचार केला तर चायना सुद्धा आपल्या पुढं निघून गेलेला आपल्याला पाहावयास मिळते. मग त्याच्यावरती आपण विचार करणं कुठेतरी गरजेचं आहे असं सुद्धा लेखिकेला म्हणायचं. मग आपण ॲग्रिकल्चर सेक्टरचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस आपण खरंच शेतकऱ्यांना तेवढं सुविधा देतोय का? मिनिमम सपोर्ट प्राईस सुद्धा आपण त्यांना व्यवस्थित देत नाही असं लेखिकेला इथं म्हणायचं. मिनिमम सपोर्ट प्राईस म्हणजे हमी भाव जो शेतकऱ्याला दिला जातो त्याला आपण मराठीमध्ये किमान आधारभूत किंमत असं म्हणतो. मिनिमम सपोर्ट प्राईस म्हणजे किमान आधारभूत किंमत. हे तुम्ही कन्सेप्ट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. या कन्सेप्टवरती अनेक वेळा प्रश्न विचारले गेलेत एक्झामला, म्हणून ही कन्सेप्ट तुम्हाला मराठीमधून इथंच लिहून मी दाखवतोय. किमान आधारभूत किंमत किंवा किमान आधारभूत मूल्य सुद्धा याला म्हटलं जातं.
मग त्या अनुषंगाने तुम्ही लक्षात ठेवा, हे किमान आधारभूत मूल्य सुद्धा शेतकऱ्याला दिलं जात नाही, किंमत सुद्धा शेतकऱ्याला दिली जात नाही. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी योजना काय जाहीर केली, त्याच्यामध्ये प्रधानमंत्री अन्नदाता आई संरक्षण अभियान, PM आशा असं त्याला म्हणतात. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर तुटपुंज अमाऊंटचे तुम्ही इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये करता, त्याचे इम्प्लिमेंटेशन ग्राउंड लेवलला होत नाही, म्हणजे ती जी स्कीम आहे ती कुठेतरी अनसक्सेसफुल ठरताना आपल्याला पाहावयास मिळते आणि त्याच्या शेतकऱ्यांना जेवढा फायदा व्हायला पाहिजे तेवढा फायदा होत नाही असं इथे या स्कीमबद्दल बोलले. आणि तशाच प्रकारचं उद्गार जे आहे ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, त्याला PM किसान असं आपण म्हणतो, त्या योजनेची सुद्धा लेखिकेनं तशाच प्रकारचं उद्गार काढलेलं या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजे एकंदरीत आपल्या ज्या कृषीची व्यवस्था आहे त्या कृषीच्या व्यवस्थेमध्ये किती लूपहोल आहेत आणि त्याच्यामुळं आपण कसं जगाच्या पाठीमागे पडत चाललोय कृषी क्षेत्रामध्ये. एक काळ असा आहे इंडियाचा की इंडियाला कृषीप्रधान देश म्हटलं जाते, आणखी सुद्धा म्हटलं जाते. मग उद्या ही परिस्थिती बदलू शकते जर आपण याच्यामध्ये प्रगती नाही केली तर. त्यामुळं खऱ्या अर्थानं आपल्याला या सर्व गोष्टींचा विचार करणं गव्हर्नमेंटला गरजेचं आहे, आपल्या सगळ्यांना करणं गरजेचं आहे, असं पौर्णिमा वर्मा यांनी या लेखकाच्या अंतर्गत आपल्याला, या एरोटेलच्या अंतर्गत आपल्याला सांगायचा प्रयत्न केला. बाकी ज्या ज्या कन्सेप्ट या एरोटेलमध्ये आलेले त्या परफेक्ट करून ठेवा, बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. या ठिकाणी आपले जे काही महत्त्वाचे एरोटेल होते ते समाप्त होत आहेत. आता ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या आपण डिस्कस करण्यास सुरुवात करूयात. आपली जी पहिली न्यूज आहे ती हरियाणा गव्हर्नमेंटशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि हरियाणा गव्हर्नमेंटने कॅबिनेटमध्ये विशेष करून नवीन एक बिलाचा प्रस्ताव मांडला गेला आणि तो जो प्रस्ताव आहे म्हणजे ड्राफ्ट आहे तो गव्हर्नमेंटनं अप्रूव्ह सुद्धा केलेला पाहावयास मिळते. आणि येणाऱ्या काही कालावधीमध्ये म्हणजे मार्च 2 मार्चपर्यंत ते बिल जे आहे ते त्या सभागृहामध्ये मांडलं जाणार आहे. मग आता विशेष करून हे जे बिल आहे ते बिल आहे हरियाणा प्रिव्हेन्शन ऑफ अनलॉफुल कन्व्हर्जन ऑफ रिलिजन बिल 2022. हे बिल असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे विशेष करून हे बिल धर्माशी रिलेटेड आहे, संबंधित आहे. म्हणजेच काय तर कोणी जबरदस्तीनं धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला मॅक्झिमम पनिशमेंट व्हावी, त्याच्याशी रिलेटेड काहीतरी कायदा असायला पाहिजे स्टेट गव्हर्नमेंटचा, त्याची तरतूद खऱ्या अर्थाने या बिलामध्ये केली गेली. आणि तशा प्रकारचा हा जर कायदा झाला तर तशा प्रकारचा हा कायदा असेल असं आपण या ठिकाणी म्हणू शकतोय. त्यामुळं याच्यातून एकच की पॉईंट निघू शकतोय तो म्हणजे या बिलाविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. आणि आता इथून पुढं याच्यामध्ये काय काय घडामोडी घडत आहेत, पास होतंय की नाही होतंय, याचं ऍक्टमध्ये रूपांतर होतंय की नाही होतं, हे न्यूजपेपरच्या माध्यमातून आपण बघणारच आहोत. त्यामुळं पुढं येणाऱ्या न्यूजमध्ये सुद्धा हे जास्त न्यूजमध्ये असेल, त्यामुळे याची इन्फॉर्मेशन घेत राहणं आपल्याला गरजेचं आहे. दुसरा पॉईंट घ्यायचा झाला तर हरियाणाचं लोकेशन वगैरे व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. बाकी या न्यूजमध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे ती साऊथ कोरियाशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. साऊथ कोरियाची एक कंपनी आहे ह्युंदाई नावाची. त्या ह्युंदाई कंपनीकडून ते ह्युंदाई जे आहे ते वेगवेगळी वाहनं तयार करतात. त्याच्यामध्ये त्यांचे मोठमोठे JCB सारखे जे प्रोडक्ट आहेत, JCB म्हणजे ती कंपनी वेगळी, परंतु जे आपण रोड बांधणीसाठी वगैरे यूजमध्ये आणतात मोठमोठी वाहनं, तशी वाहनं निर्माण करणारी, व्हेकल्स निर्माण करणारी कंपनी ह्युंदाई नावाची. आणि ती विशेष करून साऊथ कोरियन बेस्डची कंपनी आहे. मग त्या कंपन्यांचे ब्रँच अनेक कंट्रीजमध्ये आहेत, तशा पद्धतीचेच ब्रँच पाकिस्तानमध्ये सुद्धा आहेत. आणि या ब्रँचमधल्या कामगारांनी या ब्रँचनं काय केलं तर काश्मीर फ्रीडम डे जो साजरा केला जातो एक्स्ट्रीमिस्ट लोकांकडून, मिलिटंटकडून, तो डे तिथं साजरा केलेला पाहावयास मिळाला आणि त्याला प्रोत्साहन दिलेलं, साजरा केला असं म्हणू शकत नाही, परंतु त्याला प्रोत्साहन दिलं त्या कंपनीने. त्यामुळे साऊथ कोरियावरती नाराजी भारताने व्यक्त केली, भारतीय डिप्लोमॅट्सनं व्यक्त केली. त्यामुळे साऊथ कोरियाचे जे काय ऑफिशियल पर्सन होते त्यांनी आपले एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर आहेत त्यांना फोन करून त्याच्याविषयी दिलगिरी व्यक्त केली, त्याच्याविषयी आपण म्हणू शकतोय माफी मागितली. आणि जे इंडियन डिप्लोमॅट्स आहेत त्यांनी त्यांना त्याच्याविषयी फटकारलं आहे. अशा प्रकारचे जे कृत्य आहेत ते अनएक्सेप्टेबल आहेत, अस्वीकृत होण्यासारखे आहेत असं त्यांनी ठणकावून त्यांना सांगितलं आपल्याला पाहावयास मिळते. ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग याच्यामधून आपल्याला इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून इंडियाचे साऊथ कोरियाशी रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं आहे. त्या दृष्टीतून आपण याचा अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. ही जी न्यूज आहे ती विशेष करून कर्नाटकशी रिलेटेड न्यूज असली आपल्याला पाहावयास मिळते. याच्या अगोदर सुद्धा आपण एक प्रकार डिस्कस केला होता. विशेष करून कर्नाटकमध्ये मुलींना कॉलेजमध्ये प्रवेश दिला नाही, एंट्री गेटमधून करू दिलं नाही आणि त्याला कारण होतं की त्यांनी हिजाब घातला होता, हे कारण त्याला होतं. आणि तो हिजाब घातल्यामुळं, हिजाब म्हणजे मुस्लिम ज्या आपल्या भगिनी आहेत त्यांची एक धार्मिक रिच्युअल आहे, त्यांना बुरखा घालणं किंवा हिजाब घालणं हे त्यांचं धार्मिक रिच्युअल आहे.
परंपरा आहे, धर्माचा एक भाग आहे. त्यामुळं खरं तर ते त्यांच्या धर्माचं आचरण करतायत. आणि आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये धर्माचे आचरण करणं म्हणजे एकंदरीत आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य हा आपला मूलभूत अधिकार म्हणून दिला गेलाय. परंतु त्यांना त्याच्या आधारावरती गेटमधून प्रवेश करू दिला नाही. त्यामुळे त्या मुलींनी प्रोटेस्ट केला, जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि तेव्हापासून हा जो मुद्दा आहे तो कर्नाटकमध्ये खूप मुद्दा चिघळलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि अनेक जे हिंदू संघटना आहेत त्या विशेष करून त्याच्या विरोधात प्रोटेस्ट करताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्याच्यामध्ये मग स्टुडंट इन्व्हॉल्व्ह झाले, विद्यार्थी इन्व्हॉल्व्ह झाले आणि हे जे वातावरण आहे ते खूप जास्त कर्नाटकामध्ये पेटलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि तेच पुन्हा एकदा आता ही न्यूज आलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. ते वातावरण जे आहे ते जास्त चिघळल्यामुळं जे काय कॉलेज आहे त्यांना 3 दिवसाची सुट्टी कर्नाटक गव्हर्नमेंटनं जाहीर केलेली आपल्याला या ठिकाणी पाहाव्यास मिळते. ते सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. मग आता या न्यूजमधून आपल्याला एक तर पहिला की पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे, फंडामेंटल राईट्स जे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 12 ते 35 मध्ये दिलेले आहेत त्या फंडामेंटल राईट्सचा, मूलभूत अधिकारांचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायचा आहे. हा पहिला की पॉईंट आहे. आणि त्याच्यामध्ये विशेष करून आपल्याला फ्रीडम ऑफ रिलिजनचा जो मुद्दा आहे तो फ्रीडम ऑफ रिलिजनचा मुद्दा डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायचा आहे. बाकी या न्यूजमध्ये घेण्यासारखं आपल्याला काय नाही. त्यामुळे पुढची महत्त्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची वर्ल्ड पेजला जी न्यूज आहे ती विशेष करून रशिया आणि युक्रेन जो संघर्ष चालू आहे त्या संघर्षाशी रिलेटेड ती न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. मग विशेष करून त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन करण्याचा, मध्यस्थी करण्याचं कार्य कोण करते तर फ्रेंच प्रेसिडेंट जे आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन हे त्याच्यामध्ये, इमॅन्युअल मॅक्रॉन हे त्यांचं नाव आहे आणि हे खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये मध्यस्थी करताना आपल्याला पाहावयास मिळते. आणि कशा पद्धतीनं यांचा संघर्ष जो चालू आहे रशिया आणि युक्रेनमध्ये तो संघर्ष कशा पद्धतीने संपुष्टात येईल याच्यासाठी ते प्रयत्न करताना आपल्याला पाहावयास मिळते. आणि त्याच्यामध्ये शांततेचा मार्ग त्याच्यामधून कसा निघेल हा प्रयत्न ते करताना पाहावयास मिळते. त्याच्या अनुषंगानेच ते रशियाच्या व्हिजिटवरती होते. व्लादिमीर पुतीन यांची सुद्धा त्यांनी आपण भेट घेतलेली आपण पाहिलं होतं. कालच्या न्यूजपेपरमध्ये सुद्धा हे डिस्कस केलं होतं. आता तुम्हाला मॅपच्या माध्यमातून हे डिटेलमध्ये समजावून सांगतो नेमकं काय चाललंय यांचं पॉलिटिक्स, नेमका काय वाद आहे रशियाचा आणि युक्रेनचा. इथं तुम्ही वर्ल्ड मॅप बघताय. आता इथं पहिल्यांदा इंडियापासून यांचं लोकेशन कसं आहे, इथं आपला इंडिया पाहावयास मिळतोय. इथून या ठिकाणी गेला तुम्ही तर इथं आपल्याला युक्रेन पाहावयास मिळतोय. जर एरो तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिसत असेल तर तुम्हाला युक्रेनचं लोकेशन इथं पाहावयास मिळतं. आणि रशिया या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं. आणि या रशियामध्ये आणि युक्रेनमध्ये वाद असलेला या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं. मग जर युक्रेनचा मॅप आपण झूम करून बघितला तर आपल्याला काय पाहावयास मिळतं तर इथं विशेष करून हा जो एरिया आहे ना तो क्रिमियाचा एरिया आहे, क्रिमियन पेनिन्सुला आहे हा एरिया. त्याचबरोबर जे रशियन वेगवेगळ्या आर्मीचे पर्सनल्स आहेत, जवान आहेत त्यांचे, ते जे आहेत युक्रेनच्या इकडच्या बाउंड्रीवरती येऊन ठेपलेले पाहावयास मिळतात. आणि त्यामुळे एक वेगळा संघर्ष त्यांच्यामध्ये निर्माण झाला. रशिया जो आहे तो विशेष करून युक्रेनच्या भूमीवरती स्वतःचं वर्चस्व काही प्रमाणात प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय. आणि याच्यामध्ये रशियाला सपोर्ट करणारं कोण आहे तर हा जो इथला एरिया आहे एवढा युक्रेनचा, या एरियामध्ये अनेक सेपरेटिस्ट ग्रुप्स असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. आणि ते जे सेपरेटिस्ट ग्रुप्स आहेत ते विशेष करून हे जे युक्रेन गव्हर्नमेंट आहे ना त्या युक्रेन गव्हर्नमेंटला स्वतःचं सरकार मानत नाही. आणि याचाच फायदा रशिया वारंवार घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तशीच थोडीफार सिच्युएशन या क्रिमियामध्ये आहे. आणि विशेष करून हे जे पार्ट आहे ते पहिले रशियाचे होते परंतु त्यानंतर ते युक्रेनला जोडले गेले, म्हणजे युक्रेन ही नवीन कंट्री झाल्यानंतर. त्यामुळे हे जे सेपरेटिस्ट ग्रुप्स आहेत ते जास्त युक्रेनला फेवर करण्यापेक्षा रशियाला जास्त फेवर करताना पाहावयास मिळतात. आणि रशिया याच्याच जोरावरती यांच्या या भूमीवरती आधिपत्य गाजवण्याचा प्रयत्न करत असतो. मग आता त्यांनी काय केलं तर रशियानं तशा प्रकारचे ट्रूप्स या बाउंड्रीवरती आणून ठेवले. त्यामुळे एक युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. परंतु या युक्रेनला काही युरोपियन कंट्रीनी सपोर्ट केला. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं करून कुणी सपोर्ट केला तर त्याच्यामध्ये USA या कंट्रीनं सपोर्ट केला. आणि युएसएने काय केलं, बेलारुसमध्ये स्वतःचं सैन्य डिप्लॉय करून ठेवलं. म्हणजे जर इथं युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर लगेच USA जे ट्रूप्स आहेत ते युक्रेनला मदत करू शकतील. त्यामुळे बेलारुस, लिथुआनिया या कंट्रीमध्ये किंवा पोलंड असेल या कंट्रीमध्ये त्यांचं सैन्य जे आहे ते येऊन ठेपलेलं आपल्याला पाहावयास मिळालं होतं. त्याचबरोबर नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन जे आहे ते ऑर्गनायझेशन सुद्धा युक्रेनला सपोर्ट दर्शवलेला आपल्याला पाहावयास मिळालं होतं. त्यामुळे एक वेगळा संघर्ष निर्माण झाला आणि युद्ध होतंय की काय असे सिच्युएशन तिथे निर्माण झालेली पाहावयास मिळाले होते आपल्याला. आणि त्याच्यामध्येच मग काय झालं तर फ्रान्स आहे, हे फ्रेंचचे जे प्रेसिडेंट आहेत ते
इमॅन्युअल मायक्रॉन यांनी रशियाचे प्रेसिडेंट व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतलेली आपल्याला पाहावयास मिळाली आणि त्याच्यामधून शांततेचा कोणता मार्ग निघतोय का याच्या प्रयत्नात ते असलेले आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळतात. हा खरा तर प्रॉब्लेम आहे, रशियन युक्रेनचा संघर्ष आहे तो हा खरा संघर्ष आहे त्यांचा. बाकी टॉपोग्राफी बघायची झाली जॉग्राफिकल तर इथं ब्लॅक सी आहे, हा जो एरिया आहे तो कॅस्पियन सीचा एरिया असलेला आपल्याला पाहावयास मिळतोय. हा मेडिटरेनियन सीचा एरिया आहे, हा जो आहे तो तैरानियन सीचा एरिया आहे. इकडे तुम्ही गेला तर नॉर्थ सी आहे, बाल्टिक सी इकडे आहे. हे सुद्धा जे एरियाज आहेत ते आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. ते पण तुम्हाला या अनुषंगानं मी खऱ्या अर्थानं इथं दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि युक्रेन जी कंट्री आहे ती खरे तर युरोपियन कंट्रीज ज्या आहेत त्या युरोपियन कंट्रीजमध्ये येत असताना या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. बाकी या न्यूजमध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही, जो काही इश्यू होता तो चांगल्या पद्धतीनं मी मॅपच्या माध्यमातून तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला आहे. पुढच्या ज्या वर्ल्ड पेजलाच आपल्याला 2 न्यूज ज्या महत्त्वाच्या दिसत आहेत त्या विशेष करून श्रीलंकेशी रिलेटेड न्यूज आहेत. श्रीलंकेचे आपले एक वेगळ्या लेवलला संबंध जाताना पाहावयास मिळतात, चांगल्या पद्धतीचे संबंध डेव्हलप होताना आपल्याला पाहावयास मिळतात. पहिल्या न्यूजमध्ये हर्षवर्धन श्रिंगला आणि LG पेरीज जे ऑफिशियल्स आहेत श्रीलंकन गव्हर्नमेंटचे यांची भेट झालेली आपल्याला पाहावयास मिळालं आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या आर्थिकदृष्ट्या काही चर्चा झाल्या त्या पॉझिटिव्ह होत्या आणि बाकी दोघांच्या रिलेशनशिप बद्दल म्हणजे 2 कंट्रींच्या संबंधाबद्दल जे बोलणं झालं ते सुद्धा पॉझिटिव्ह झालेलं या न्यूजमध्ये आपल्याला सांगितले. त्याचबरोबर या न्यूजमध्ये आपल्याला सांगितले जी आपली आधार प्रोजेक्ट आहे, आधार कार्डचा प्रोजेक्ट जो आहे तशाचा तसा श्रीलंकन गव्हर्नमेंटमध्ये आता इम्प्लिमेंट होणार आहे, श्रीलंकामध्ये तसा इम्प्लिमेंट होणार आहे. श्रीलंकन नागरिकांना जसं आपल्याला आधार कार्ड दिलं गेले तसंच श्रीलंकन गव्हर्नमेंट त्यांच्या श्रीलंकन नागरिकांना तशा प्रकारचा आधार कार्ड देणार आहे आणि तो जो प्रोजेक्ट आहे तो इंडियाला त्यांनी मागितला होता आणि तो नरेंद्र मोदींनी त्यांना देण्याची घोषणा खऱ्या अर्थाने केलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळे याच्यावरती कसाही क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. त्यामुळे आधार कार्ड आणखी कोणत्या कंट्रीने अडॉप्ट केले अशा पद्धतीचा जर क्वेश्चन आला आपल्याकडून तर श्रीलंका ही कंट्री आहे हे त्याचं उत्तर असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. ते तशा अनुषंगाने आपण त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. बाकी या न्यूजमध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे. इथं खऱ्या अर्थानं आजचा द हिंदू समाप्त होतोय. ज्या काय महत्त्वाच्या न्यूज होत्या, जे महत्त्वाचे एडिटोरियल होते ते डिटेलमध्ये आपण डिस्कस करण्याचा इथं प्रयत्न केला. अशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आपल्या मातृभाषेतून ते समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आपला स्टडी रिव्होल्यूशन टेलिग्राम चॅनल आहे, तो टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या. स्टडी रिव्होल्यूशन ग्रुप आहे टेलिग्रामवरती, तो ग्रुप पण जॉईन करून घ्या, जेणेकरून इतर काय मी क्वेश्चन तिथं अपलोड करत असतोय, इतर PDF काय अपलोड करत असतोय, लेक्चर आपलं तिथं अपलोड करत असतोय, त्यामुळं ते जे अपडेट्स आहेत त्या तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. त्यामुळे ते सुद्धा जॉईन करून घ्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनाही शेअर करा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना याचा बेनिफिट घेता येईल. आणि तुम्ही शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतोय. त्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शेअर करा. सो या नोटवरती मी तुमच्या आजच्या पुरती रजा घेतो. भेटू आपण पुढच्या नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.